नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र साहित्य पत्रिका या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाङ्मयीन नियतकालिकाच्या 20व्या शतकातील अंकांमधील निवडक लेखाचा संग्रह असलेल्या अक्षरधन या ग्रंथाचं प्रकाशन आज पुण्यात करण्यात आलं. आज पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये अक्षरधन या ग्रंथाचं डॉक्टर मिलिंद माळशे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं असून या ग्रंथाचं संपादन डॉक्टर निलिमा गुंडी यांनी केलं. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मिलिंद जोशी तर प्रसिद्ध लेखिका निलिमा गुजराती, उद्योजक मोहन गुजराती यांची प्रमुख उपस्थिती होती. भाषण नाहीये, छोटंसं टिप्पण आहे असं म्हणूया. काल रात्री माझी शिष्या म्हणून आहे, पण शिष्यासारखी एक संगीतातली पत्रकार आज ती हजर आहे, जयश्री भू. तिने मला फोन केला की सर तुम्ही तिला म्हणजे इव्हेंट आधीची घटना घडण्यापूर्वीची जी उत्सुकता असते ती तिला होती. सर तुम्ही काय बोलणार? मी कशाला सांगू तिला, कारण माझ्या मनात खरोखर काहीही नव्हतं. मी ब्लँक होतो खरंच. आणि मी काल रात्री झोपलो नाही. मला लाज वाटली की माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आहे. त्याची 3-4 कारणं आहेत. एक म्हणजे मी पूर्णपणे मराठीत नाही. मी इंग्लिशचा विद्यार्थी आहे आणि तो सल्लाही मला माझ्या वडिलांनी दिला होता. तू मराठी वाचू शकतोस, मराठीत लिहू शकतोस, आता काहीतरी वेगळं कर इंटर आर्ट्स नंतर. मी सायन्सचा विद्यार्थी होतो, बदलून आर्ट्सला गेलो आणि तिथे त्यानंतरच्या आयुष्यात आणि इंटर आर्ट्स करत असताना रेगे सर नावाची एक व्यक्ती मला भेटली. मेपू रेगे हे तत्वज्ञानाचे आहेत आणि त्यांचा जन्मशताब्दी निमित्त नुकताच मी त्यांचा अंक अतिथी संपादक म्हणून मी काढले. नवभारतचा अंक रेगे सरांचा. ही माझी एक प्रेरणा होती, कारण रेगे सरांचं बहुतेक लेखन मराठीत. इंग्लिशमध्येही लिहिलं, तसं मी थोडंफार एक इंग्लिशमध्ये लिहिलं, 20% इंग्लिशमध्ये, 80% मराठी. तेव्हा मी थोडासा आतला आहे, थोडासा बाहेरचा आहे. माझे वडील मराठीचे प्राध्यापक होते. मराठी येत आहे, वाचता येत आहे, लिहिता येत आहे, आता काहीतरी वेगळं कर. इंग्लिश विषय घेतला. एल्फिन्स्टन कॉलेजला गेलो. मराठी वातावरण जवळपास नव्हतं. विजयबाई होत्या, विजयबाई राज्याध्यक्ष होत्या, मंगेश विठ्ठल मला शिकवायला होते, पण तरी सुद्धा थोडा आत थोडा बाहेर असंच माझं कायम आयुष्यभर राहिलेलं आहे. थोडा साहित्यात, थोडा संगीतात चालू आहे. आणि विचार केला की काय काय असतं माणसाच्या प्रवृत्तीमध्ये. घर असतं आणि घरापासून घरात राहण्याची एक ओढ असते, एक रूटेडनेस असतो, मुळं असतात आपल्याला, भाषिक, सांस्कृतिक, पण ती मुळं तोडायची पण एक प्रवृत्ती असते. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.